पुण्यातील हडपसरमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या बॉम्ब सदृश वस्तूमुळे पुणे शहरात सर्वत्र खळबळ उडाली होती आणि मात्र आता या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती ही समोर येत आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या आरोपीला नागपूरमधील रेल्वे स्थानकावरून अटक केल्याची माहिती सध्या समोर येत आहे। या संपूर्ण परिस्थितीत पुणे टीएसची ही कारवाई नागपूरमध्ये जाऊन पुणे टीएसने पार पाडली आहे आणि या ठिकाणी शिवाजी राठोड नावाचा जो आरोपी आहे त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरून या संदर्भात पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे। वेगवेगळी पथकं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात या संबंधात तैनात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत होती, मात्र आताच ह्या स्वरूपाची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे। हा जो आरोपी आहे शिवाजी राठोड नावाचा, तो पुण्यातील मांजरी या भागामध्ये राहत होता। अनेक दिवसापासून तो मांजरी या भागामध्ये वास्तव्यास होता आणि आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची पुढील चौकशी सुरू आहे। दरम्यान आता तरी सध्या एवढीच माहिती आपल्या समोर आली आहे, मात्र अजून पोलीस त्याची चौकशी करत आहेत आणि अजून काय माहिती नेमकी समोर येते या प्रकरणात हे पाहावं लागेल। अशा स्वरूपाची ही घटना घडल्यानंतर संपूर्ण पुणे शहर जे आहे ते हादरलं होतं आणि हा जो बॉम्ब सदृश वस्तू ही ठेवण्यात आली होती त्याने संपूर्ण शहरात जी आहे ती खळबळ उडाली होती। मात्र अनेक संशयितांना जवळपास 13 संशयित जे होते त्यांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली होती, मात्र आता कुठे जाऊन आरोपीला अटक केल्याची जी प्राथमिक माहिती आहे सध्या आपल्या समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। आता या आरोपीकडून अजून काय माहिती मिळणार, पोलीस काय चौकशी करतात हे देखील पाहावं लागणार आहे। या संपूर्ण अपडेटवर आपलं लक्ष जे आहे ते राहणारच आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये थोड्या वेळात पोलिसांकडून याची माहिती देखील अजून काही माहिती मिळते का याकडे आपलं लक्ष असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।